MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. तिन्ही सैन्य दलाची आता जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मागच्या 3 दिवसांपासून ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या नंतरची परिस्थिती निर्माण झाली आणि पाकिस्तानने ज्या प्रकारे रिटॅलिएट केलं त्याविषयी जे आहे एक प्रकारचं ब्रीफिंग त्या ठिकाणी देण्यात आलं. सगळ्यात पहिल्यांदा अधिकृतरित्या सांगण्यात आलं की मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन करतंय, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर जे आहे भारतीय सैन्य दलाचं नुकसान झालं अशा प्रकारचा जो भ्रम त्या ठिकाणी पसरवतंय ते पूर्णतः चुकीचं आहे हे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आणि आपली सगळीच सैन्य तळं त्याचबरोबर हवाई दलाची तळं ही सुरक्षित आहे अशा प्रकारची गॅरंटी या प्रेस कॉन्फरन्समधून त्या ठिकाणी देण्यात आली. एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या रिलिजियस साईट्सला म्हणजे धार्मिक स्थळांना भारताच्या एअरफोर्सनं आणि लष्करानं टार्गेट केलं अशा प्रकारचा कांगावा पाकिस्तान जो करत होता तो सुद्धा पूर्णतः चुकीचा आहे. हे सुद्धा क्लॅरिफिकेशन या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलं. आणि याच्या विपरीत पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारचे हल्ले भारतानं घुसून त्या ठिकाणी केले तर त्या हल्ल्यामध्ये सुद्धा पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालेलं आहे याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. ज्या माध्यमातून पाकिस्तानचे महत्त्वाचे जे क्रिटिकल एअर बेसेस आहेत त्या क्रिटिकल एअर बेसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानच्या एडी सिस्टम म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टम त्याचबरोबर रडारचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्यामध्ये भारताचे हल्ले हे सक्सेसफुल झाले ही सुद्धा गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आली. LOCच्या अक्रॉस महत्त्वाच्या फॉरवर्ड पोस्ट आपण त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या हे या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि याच्याही पलीकडे जाऊन ज्या प्रकारे LOCच्या अक्रॉस भारतानं कारवाई केली त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर असो, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स असो, त्याचबरोबर लॉजिस्टिक मॅनेजमेंटशी संबंधित ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टोरेज साईट्स आहेत त्यांना सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताचं लष्कर हे यशस्वी झालं ही सुद्धा अधिकृत माहिती या पत्रकार परिषदेमधून देण्यात आली. मुळातच या पत्रकार परिषदेमधून एक संदेश हा स्पष्टपणे त्या ठिकाणी आला की भारताचं लष्कर, भारताची नेव्ही आणि भारताचं एअरफोर्स ही भारताचं सार्वभौमत्व त्याचबरोबर टेरिटोरियल इंटिग्रिटी अबाधित ठेवण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे हा विश्वास त्या ठिकाणी दिला. त्याचबरोबर भारताचं लष्कर हे सेक्युलर नेचरचं आहे, धर्मनिरपेक्षता ठेवणारा आहे हा सुद्धा संदेश त्या ठिकाणी देण्यात आला. आणि दुसऱ्या बाजूनं भारताच्या लष्कराची सक्षमता ही पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारचे हल्ले केले त्यांचं मोठ्या प्रमाणावर जे नुकसान केलं आणि त्याच्याविषयीची जी माहिती दिली त्यामधून सुद्धा भारताचं लष्कर हे किती सक्षम आहे हा सुद्धा एक कणखर मेसेज या पत्रकार परिषदेमधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. DGMO लेवलवर उद्या 12 वाजता त्या ठिकाणी चर्चा होईल आणि यातील आणखीन बाकी गोष्टी ज्या आहेत त्या उलगडत जातील. पण एक गोष्ट मात्र नक्की की भारताच्या लष्कराच्या अनुषंगानं कुठलंही विशेष नुकसान भारताच्या कुठल्याही लष्करी तळाचं झालं नाही ही शाश्वती या ठिकाणी देण्यात आली. आणि पाकिस्तानमध्ये घुसून जो हल्ला केला त्यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं ही सुद्धा अधिकृत माहिती आता भारताच्या लष्करातर्फे आपल्याकडे आलेली आहे. सर यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेनं हा निर्णय घेतला, भारत पाकिस्तान यांची चर्चा घडून आणली नाही किंवा असं काही नव्हता, डायरेक्ट जो निर्णय अमेरिकेने स्वतःच घेतला आणि तो लादला का काय असं? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती असल्यामुळे खरं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातूनच एक प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह होईल यामध्ये जे आहे जास्तीत जास्त तशाच प्रकारची शक्यता होती. पण उघडपणे अमेरिकेने मध्यस्थी करण्याच्या ऐवजी बॅकडोर डिप्लोमसीच्या माध्यमातून अमेरिकेनं हा दबाव पाकिस्तानवर त्या ठिकाणी टाकलेला असणार आणि त्या अटी शर्तींची माहिती, भारताच्या फेवरेबल अटी शर्तींची माहिती ही भारताचे प्रधानमंत्री त्याचबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री यांना त्या ठिकाणी दिली असणार. आणि याच्या माध्यमातून अमेरिकेनं आज घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो संघर्ष त्या ठिकाणी वाढत चाललेला होता त्याला स्वल्पविराम देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. वर करणी जरी दिसत असलं की अमेरिकेनं या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका त्या ठिकाणी बजावली, नक्कीच महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे. पण पाकिस्तानला फेस सेव्हर हवा होता. भारताच्या आक्रमक रणनीतीपुढे पाकिस्तानला जर वाचायचं असेल तर कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे मध्यस्थीची गरज होती. म्हणून अमेरिकेनं इनडिरेक्टली पाकिस्तानला त्या ठिकाणी मदत केली. आणि त्याहून महत्त्वाचं एक प्रकारे अटी शर्ती पाकिस्तानवर लादल्यामुळे दहशतवादाच्या लढाईमध्ये एक प्रकारे भारताला सुद्धा बळ मिळालं. आणि नेमक्या या अटी शर्ती कुठल्या आहेत ज्या फेवरेबल अटी शर्तीच्या आधारावर आपण ही युद्धबंदी केलेली आहे हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. भारतानं आपलं अस्तित्व कसं सिद्ध केलं सर या लढाईमध्ये? मुळात भारतानं जे आहे 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले. नॉन कायनेटिक
ॲक्शन्स जे घेतले, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड करण्याचा निर्णय असो, डिजिटल स्ट्राईक असो, ट्रेड स्ट्राईक असो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तान जो आत्तापर्यंत दहशतवादाला जो आहे मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालतोय त्याच्यावर जबरदस्त दबाव निर्माण केला. तर दुसऱ्या बाजूला कायनेटिक ॲक्शन म्हणजेच मिलिटरी ॲक्शनच्या माध्यमातून अतिशय रिस्पॉन्सिबल पॉवर म्हणून त्याने बिहेव केलं. इंटेलिजन्सच्या आधारावर कुठलंही कोलॅटरल डॅमेज होऊ न देता, म्हणजे सामान्य पाकिस्तानच्या जनतेला कुठलंही नुकसान होऊ नये या अनुषंगानं अशा प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन केले की फक्त टेररिस्ट हाईडआउट जे आहेत तेच बस्ट होतील आणि 9 टेररिस्ट हाईडआउटला आणि ॲक्टिव्ह टेररिस्टला त्याचबरोबर त्यांच्या हेडक्वार्टरला एक प्रकारे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश मिळालं. पाकिस्ताननं ज्या प्रकारची कारवाई केली तशाच प्रकारे रेसिप्रोकल लिमिटेड संयमानं भारतानं कारवाई केली आणि कालच्या रात्री ज्या प्रकारे निर्णायक लष्करी कारवाई त्या ठिकाणी झाली, पाकिस्तानमध्ये घुसून ज्या प्रकारे पाकिस्तानचे स्ट्रॅटेजिक एअरबेस ज्यामध्ये त्यांचे युकॅव म्हणजेच अनमॅन्ड कम्बॅट एअर व्हेहिकल्स आहेत, ज्या ठिकाणी त्यांचे महत्त्वाचे न्यूक्लिअर साठे आहेत, महत्त्वाचे कम्बॅट एअर जेट्स आहेत, यांनाच उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या प्रकारे भारत करू शकला यावरून स्पष्ट मेसेज दिला की आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे पाकिस्तानवर आम्ही तुटून पडू शकतो आणि पाकिस्ताननं भारताच्या मिलिटरी टार्गेट्सवर अटॅक केल्यामुळे आता ती आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे आणि यामुळे पाकिस्तान घाबरल्यामुळे कुठेतरी जे आहे अमेरिकेच्या आडून, आंतरराष्ट्रीय मध्यस्थेच्या आडून कुठेतरी त्याने जे आहे या शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानने जे आहे अमेरिकेकडे याचना केली असणार आणि भारताच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर ही सगळी सीज फायर ॲग्रीमेंट जे आहे ते झालं असणार असं आपल्याला प्रथमदर्शनी वाटतं. नेमक्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत हे कळाल्यानंतर भारत कसा ॲडव्हान्टेजियस पोझिशनमध्ये आहे हे सगळ्या जगासमोर येईलच. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH